हॅलो, नमस्कार मंडळी. आम्ही संध्याकाळच्या वेळेस वॉकिंगला निघालो होतो आणि इथे बघा तुम्हाला दाखवते की एरिया कसा आहे. सगळीकडे असे बंगलो बांधलेले आहेत आणि जास्त काही लोकं तुम्हाला रस्त्यावर कोणी दिसणार नाही. शॉप पण नाही आहेत या साईडला जास्त असे. म्हणजे एकदम असा आउटसाईड नाही म्हणता येणार, पण एकदम असा वेगळा एरिया आहे जिकडे सगळे बंगलो वगैरे आहेत. जास्त असं कमर्शियल वगैरे नाही आहे आणि रस्त्यावर एखाद दुसरी गाडी तुम्हाला दिसेल चालणारी. फक्त सगळीकडे असा सामसूम असा रस्ता आणि बंगले सगळीकडे आणि बंगल्याच्या बाहेर एक गाडी फोर व्हीलर असं सगळीकडे दिसत होतं. तर घरात बसून कंटाळा आल्यामुळे थोडंसं म्हटलं फिरून येऊया, कसा एरिया आहे, कसं काय ते बघूया. तर बघताय तुम्ही सगळीकडे बंगले बांधलेले आहेत आणि खूप छान पद्धतीचे बंगले होते. काही साधे पण होते, पण बरेच बंगल्यांचे डिझाईन्स आहेत ना युनिक वगैरे मस्त वाटले मला. पण असं शांत एरियामध्ये राहण्याची सवय नाही आहे. त्यामुळे थोडंसं असं वेगळं वाटत होतं, की अरे किती शांत आहे आणि म्हणजे मुलं पण खेळताना कोणी दिसत नव्हते जास्त. तर असं वाटत होतं यांना कसं करमतं, कसं काय हे लोकं अशा ह्याच्यात राहत आहेत. पण ज्यांना शांत वातावरणाची आवड आहे, सवय आहे त्यांना काही नाही वाटणार. तर प्रत्येक बंगल्याच्या समोर गाडी आणि शांतता हेच इथे होतं. निसर्ग पण आहे. आणि अशी बैठी घरं असल्यामुळे म्हणजे खाली आपली आपली जागा घेऊन बांधल्यामुळे घराच्या आजूबाजूला झाडं वगैरे पण लावलेली आहेत. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर एक थोडा मार्केटचा एरिया दिसला आम्हाला. हा बघा एका कॅप्टन होते ते तिथे लिहिलं होतं बाहेर कॅप्टन म्हणजे आर्मीमधून ते होते. तर त्यांचा बंगला होता. खूप सुंदर बांधला होता. आता वाजले आहेत 4:30 आणि इतकी इतकी झोप येते इथे थंड वातावरण आहे असं आणि मला अक्षरशः कंटाळा आला आहे. ॲक्च्युली माझं एक काम आहे आणि त्या कामासाठी मी थांबले. इथलं जे काम होतं ते तर झाले म्हणजे पूजेसाठी आली होती ते तर झाले. पण इथेच अजून दुसरं एक काम आहे आणि ते आज उद्या असं चालू आहे. त्यामुळे माझ्या इथे बरं आता तिसरा दिवस आहे. म्हणजे विनाकारण दिवस मोडतायत असं वाटतंय. कुठे येणं नाही, जाणं नाही, फक्त घरात बसायचं आणि थंड थंड वातावरण. त्यामुळे अगदी म्हणजे असं झोप लागते, आळस येतोय असं झालंय आणि आता असं वाटतंय की निघावं इथून आणि कारण काय होतं इथे आसपास एवढं काय असं नाही आहे कुठे जायचं वगैरे बघायला काही नाही किंवा नवीनच ही सोसायटी त्यामुळे इथे कोणी जास्त राहायला वगैरे पण लोकं नाही आहेत. त्यामुळे कुठे जायचं आणि काय करायचं आणि आता जे इथे मी राहते तिथे कसं खूप लोकं असतात आणि वर्दळ असते तर ती सवय झालेली आहे आणि त्यामुळे मग असं करमत नाही आहे. बघू आता लवकरात लवकर निघायचा प्रयत्न आहे. उद्याचा ब्लॉग कुठून असेल माहिती नाही. चाललं उद्या भेटूया. बाय बाय.